आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि म्हणून हे नवीन वर्ष आम्हाला लाभलेलं आहे. म्हणून ह्या वर्षामध्ये आम्हाला विश्वासानं उद्देशानं आपल्याला प्रवेश करण्याची गरज आहे. आणि म्हणून पाठीमागे पाहून देवाचा आभार मानूया. पुढे जाण्या अगोदर, नवीन निश्चय करण्या अगोदर थोडं क्षणभर थांबून मागील वर्षाबद्दल आपण उपकार मानले पाहिजेत. पुष्कळ जण वेगवेगळ्या प्रसंगातून, संकटातून, निराशेमधून, गैरसमजुतीमधून किंवा वेगवेगळ्या आव्हानांना तोंड दिलं असेल तरी देखील आपला प्रभू आपल्याबरोबर विश्वासू राहिला. आणि म्हणून ही किती चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून इर्मयाच्या 29व्या अध्यायामध्ये परमेश्वरानं म्हटलंय की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, असे परमेश्वर म्हणतो. ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, ते भावी सुस्थितीची खात्री देणारे आहेत. आणि म्हणून देवाची जी योजना आहे आपल्या जीवनाबद्दल ही फार वेगळी आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ते भावी सुस्थितीची खात्री देणारी आहे. आणि म्हणून आमची भावी सुस्थिती जी आहे ती आम्ही आमच्या योजनेप्रमाणे नव्हे, प्रभूच्या हाती आम्हाला सोपून देण्याची गरज आहे. आणि म्हणून दावीद देखील 37व्या स्तोत्रामध्ये 25व्या 26व्या वचनात म्हणतो, मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. तो नेहमी उदार असतो, तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादितच असते. आणि ही प्रभूची इच्छा आपल्या जीवनाबद्दल आहे. आणि म्हणून त्याच्यावर पूर्णपणे भाव ठेवून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. आपल्या देवाचा विश्वास आपल्या असलेल्या परिस्थितीवर अवलंबून नसतो. आपल्या प्रभूचा सहवास स्वभाव बदलत नसतो. कठीण परिस्थितीमध्ये देखील टिकून राहण्यास तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो. मागच्या वर्षामध्ये जे आशीर्वाद आम्हाला मिळाले त्याची आठवण करण्याची आम्हाला गरज आहे. आपण ज्या गोष्टीमध्ये कमी पडलो, त्याच्यापासून दूर गेलो असेल, कमी पडलो असेल विश्वासामध्ये, परंतु देवाचं वचन आपल्याला काय म्हणतं पहा. जर आपण विलापगीतेच्या 3ऱ्या अध्यायात 22-23व्या वचनात असं म्हटलेलं आहे, आम्ही भस्म झालो नाही, पण परमेश्वराची दया आमच्यावर झालेली आहे, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. आणि म्हणून देवाचं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे. आम्ही जरी मागं गेलो असू, आमच्यामध्ये काही कमी पडलं असेल, तरी देवाने आम्हाला सोडलेलं नाहीये. आम्ही भस्म झालो नाही असं देवाचं वचन म्हणतो. ही परमेश्वराची दया होय आणि ही त्याची दयाच होय. आणि म्हणून आपल्याला विश्वासानं पुढे झटण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाचा आधार घ्यावा लागतो. त्याच्या संगती आपल्याला जाण्याची गरज आहे. त्याचं वचन काय आपल्याला म्हणतं पहा. जर तुम्ही मत्तेच्या 11व्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी देवानं आम्हाला त्या ठिकाणी किती चांगलं उत्तेजन दिलेले. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आणि मी जो मनाचा सौम्य लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू आम्हाला काय म्हणत आहे, तुम्ही सर्व माझ्याकडे या. आम्हाला त्याच्याकडे दररोज जाण्याची गरज आहे. दररोज आम्हाला त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याच्याशी बोलण्याची गरज आहे. कारण तो म्हणतो, मी तुम्हाला विसावा देईन आणि मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका. आपल्याला त्याच्यापासून पुष्कळ गोष्टी शिकण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी पौलाचं मी उदाहरण देतो. फिलिप्पीकराच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पौल असं म्हणतो आणि 12व्या वचनापासून, एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कैयात घेतले ते मी आपल्या कैयात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. पौलाचा सारखा पौल जो प्रेषित, तो जर असं म्हणू शकतो की एवढ्यातच मी काय मिळवलेलं नाही, अजून मला पुष्कळ गोष्टी शिकायच्या आहेत, एवढ्यातच मी पूर्ण झालो नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कैयात घेतले ते मी आपल्या कैयात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागत आहोत.
आणि म्हणून त्याच्या मागे आम्हाला लागण्याची गरज आहे. विश्वासाने पुढे झटण्याची गरज आहे. 13व्या वचनात तो म्हणतो, बंधूनो मी अद्याप ते आपल्या कयात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून. म्हणून पौल ह्या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण आहे. तो म्हणतो, बंधूनो अद्याप मी ते आपल्या कयात घेतलेले आहे. जरी आमचं तारण झालेलं आहे, पुष्कळ वर्षे झालेले आहेत, तरी आम्ही काही गोष्टी कयात घेतलेल्या आहेत. आम्हाला प्रभूला अजून जास्ती ओळखण्याची गरज आहे. जास्तीत जास्त त्याच्या पाठीमागे झटण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्याला मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावण्याची गरज आहे. म्हणून पौल असं 14व्या वचनात म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम आहे. म्हणून आम्हाला किती उत्तेजन आहे. पौलासारखा पौल जर अशा प्रकारे जर त्याची इच्छा आहे, तर आम्हाला जर त्याप्रमाणे त्याचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये घेण्याची गरज आहे. यशायाच्या 43व्या अध्यायामध्ये देखील वचन आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, 43 आणि 18 आणि 19 या वचनामध्ये यशाया म्हणतो, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या व्हावी. परमेश्वराची इच्छा आम्हाला बघा किती चांगली आहे आमच्या जीवनाबद्दल. तो काय म्हणतो, आमच्या जीवनात जरी काय अरण्य आहेत, अशा प्रकारचे काय अडखळण आहेत, कठीण प्रसंग आहेत, परंतु त्यातून मी तुम्हाला मार्ग दाखवीन, नद्या व्हावीन, मरुभूमीत मी नद्या व्हावीन. आणि म्हणून पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका. पौल देखील या ठिकाणी तेच म्हणत आहे. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझं काम आहे. आणि आपल्याला देखील ते उत्तेजन ह्या ठिकाणी दिलेलं आहे की आपलं देखील हेच एक काम आहे. आपल्याला त्या उद्देशासाठी पुढे झटण्याची गरज आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचे जीवन हा प्रवास पुढे झटण्यासाठी आहे. पाठीमागील ओझी सोडून देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून पुढे जाणे. जरी कुणाबद्दल काही गैरसमजुती असतील तरी त्यापासून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. काही गोष्टी आपल्याला सोडून देण्याची देखील गरज आहे. एकमेकाला क्षमा करण्याची गरज आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करतो तेव्हा देव संतुष्ट होतो. तो आपणासाठी अशी द्वारे उघडतो की कुठलाही मनुष्य ते बंद करू शकत नाही. तो अरण्यात देखील मार्ग काढू शकतो. ज्या देवाने इस्रायल लोकांना इजिप्तमधून सोडून तांबड्या समुद्रातून आणलं, अशक्य अशा परिस्थितीतून सोडवणारा तो देव आहे. आपण मात्र त्याच्यावर भरवसा ठेवून व त्याच्या आज्ञा पाळणे, पुढचं पाऊल पुढे टाकणे, देव माझ्या बरोबर आहे याची खात्री असण्याची गरज आहे. आणि म्हणून असं करण्यास देव आपलं सहाय्य करतात. आणि म्हणून त्याच्याकडे आपल्याला दररोज जाण्याची गरज आहे. आणि म्हणून तो म्हणतो, माझ्याकडे या, माझ्यापासून शिका. काय शिकायचं आहे तर त्याच्या शाळेत आपल्याला दररोज जाण्याची गरज आहे, शिकण्याची गरज आहे. त्यानं म्हटलं की माझ्या पाठीमागे या. कशासाठी पाठीमागे? त्याची सेवा करण्यास, त्याची आज्ञा पाळण्यास. आणि म्हणून त्यानं म्हटलं, मला अनुसरा, माझ्या इच्छेप्रमाणे करा आणि माझ्यासाठी तुम्ही समर्पण करा तुमचं आणि माझ्यामध्ये राहा. मग मी तुमच्यामध्ये राहीन, तरच तुम्ही फळ देऊ शकता, नाहीतर देऊ शकत नाही. आणि मग एकमेकावर प्रीती करा, अशी त्याची आज्ञा आहे. आणि म्हणून देवाला वचन दिल्याप्रमाणे आपल्यामध्ये नवीनपणा येऊ द्या. पुष्कळदा आपण नवीन निश्चय करतो बाह्य गोष्टींच्यासाठी, चांगलं आरोग्य मिळावं, आर्थिक परिस्थिती चांगली,
चांगलं काम, त्यामध्ये मला भरभराट मिळावी, या सर्व गोष्टी अगदी चांगल्या आहेत. त्यात काही चुकीचं नाही आहे. परंतु देवाचं वचन आम्हाला शिकवते की आपला नवीनपणा, जे पुनर्वसन, खोलवर जाण्याची गरज आहे. त्याला जास्तीत जास्त आम्हाला ओळखण्याची गरज आहे. आणि म्हणून 2 Corinthians 5:17 मध्ये वचन आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आणि हे सगळं कोणाचे करणे आहे? ही सगळी देवाची करणे आहे. आणि म्हणून त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिलेली आहे. आणि म्हणून आम्हाला देखील एकमेकांच्या बरोबर समेट करण्याची गरज आहे. कारण आम्हाला देवानं काय केलेलं आहे? ख्रिस्ताच्या ठायी आपण आहोत, तर तो आपली नवी उत्पत्ती आहे. जुनं होऊन गेलेलं आहे सगळं काय, पहा ते नवे झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या नवीन गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे. देवाला आपल्यामध्ये नवीनपणा दिसण्याची गरज आहे. आम्ही पुष्कळ निश्चय करतो, परंतु आपल्यामध्ये नवीन बदल, खरा बदल हा आपल्या अंतःकरणातून सुरुवात झाली पाहिजे. आम्ही काय साधत आहोत, काय मिळवत आहोत, यापेक्षा आम्ही कोणामध्ये वाढत आहोत यामध्ये देवाला आवड आहे. म्हणून या नवीन वर्षामध्ये आम्हाला सुसंधी मिळाली आहे. आपल्यामध्ये नवीनपणा, बदल घडवून देवावर आपलं नातं बळकट करूया. आणि ते आपण कसं बळकट करू? प्रार्थनेद्वारे, देवाचं वचन वाचून, त्याच्या आज्ञाप्रमाणे चालून. आणि म्हणून 1 शमूएल याचा 15वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन, त्या ठिकाणी असं म्हटलंय, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमानी व यज्ञानी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, कारण अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन आहे. शौलानं त्या ठिकाणी त्याचा शब्द मोडला, आज्ञा मोडली, आणि म्हणून त्याला त्याच्या राज्यावरून, पदावरून त्याला काढून टाकण्यात आलं. देवाचं वचन किती स्पष्ट आहे. त्याचा शब्द पाळण्याने परमेश्वर त्याला संतोष होतो, तसा होमाने आणि यज्ञाने होत नाही. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे किती बरं आहे. आणि म्हणून आपल्याला हे उत्तेजन आहे. आपण यज्ञापेक्षा आज्ञा पाळण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट, एका उद्देशाने आपल्याला जगायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला उद्देश असण्याची गरज आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला एका उद्देशासाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि निवडलेलं आहे. ज्याप्रमाणे दावीद म्हणतो, स्तोत्र 27 आणि 4 वचनात तो म्हणतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. त्याचं मन देवावर व त्याच्या वचनावर मनन करणार होतं पहा. आणि म्हणून त्याचा निश्चय बघा दाविदाचा. त्याने एक वरदान मागितलं की मी देवाच्या प्राप्तीसाठी मी झटेन. आणि तेही किती दिवस? आयुष्यभर मी परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीत. त्याचं मनन देवावर व त्याच्या वचनावर आहे. आम्ही कुठल्या अपघाताने निर्माण झालेलो नाही. आणि म्हणून इफिस 2 आणि 10 मध्ये असं म्हटलंय, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृत्य आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवा म्हणून देवाने ती पूर्वी योजली होती. आपल्यासाठी पूर्वीच योजून ठेवलेली आहे देवाने, आपण सत्कृत्य करावी म्हणून. यासाठी, माझ्या जीवनासाठी देवाचा काय उद्देश आहे ते समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. कदाचित तो आपल्याला त्याची सेवा करण्यास बोलावत असेल, कोणाबरोबर मला देवाच्या समेट करण्यासाठी बोलावत असेल तो, किंवा सुवार्ता गाजवण्याकरता, आपल्या शेजाऱ्याला सुवार्ता सांगणे. देवाच्या राज्यामध्ये प्रत्येकाला दान दिलेलं आहे. देवाच्या राज्यासाठी मोठं कार्य होऊ शकतं. जरी लहानशी आज्ञा पाळून, दुसऱ्यांना दया दाखवून, त्यांच्यासाठी प्रार्थना करून, सढळ हाताने देऊन, एकमेकाला समजून घेऊन
आणि जे वृद्ध आहेत त्यांचा मान राखून देखील आपल्याला हे करण्याची गरज आहे. ही देवाची इच्छा आहे आपल्यासाठी. आणि म्हणून फिलिप्पी 2:2 मध्ये असं वचन आहे, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा, म्हणजे एक जीव होऊन एक चित्त व्हा, लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. ही देवाची आज्ञा आहे आणि ही स्वीकारून आपल्याला त्याच्याप्रमाणे करण्याची गरज आहे. आणि म्हणून अनेक वचन आहे, बोलणे करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. हे देवाचं अभिवचन आहे. आपल्याला त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आणि दुसरी एक गोष्ट शेवटची आहे की आम्हाला जी आशा देव केलेली आहे त्यामध्ये आपल्याला चालण्याची गरज आहे. आम्हाला एक जिवंत आशा आपल्याला दिलेली आहे. पहिला अध्याय आणि 3 वचनामध्ये पेत्र म्हणतो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. आपण नवीन जन्म पावलेले असे आहोत. आशा ही आपल्या जीवनाचा नांगर आहे. जगातील गोष्टी आपल्याला दिसत असतील. आपण पाहत आहोत आता सध्या लढाया, रोगराई, भ्रष्टाचार, नैतिकता यामध्ये आम्ही घेरले गेले आहोत. पण ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांची आशा बळकट आहे. म्हणून इब्री 6:19 मध्ये म्हटलेलं आहे, ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचवणारी आहे. कारण आपला प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता आत गेलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या वतीने पडद्याआड म्हणजे परम पवित्र स्थानात म्हणजे स्वर्गामध्ये तो घेतला गेलेला आहे. म्हणून आपण या जगामध्ये काय आहोत? प्रकाश आहोत. डोंगरावर वसलेलं नगर, शहर किंवा त्याची मंडळी लपू शकत नाहीये. मग ते 5 मध्ये ते वचन आहे, त्याप्रमाणे तुमचा आणि माझा प्रकाश लोकांसमोर पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावे. आणि म्हणून आम्हाला ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला मागील गोष्टीसाठी त्याचे आभार मानण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, विश्वासानं पुढे झटण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे प्रेषित पाऊल म्हणतो, हेच एक माझं काम आहे, मर्यादेवरील धावेकडे मी धावतो, हेच एक माझं काम आहे. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट, देवाला आपण वचन दिल्याप्रमाणे आपल्यामध्ये नवीनपणा येण्याची गरज आहे. आणि तो नवीनपणा केव्हा येतो? आपण जेव्हा त्याची आज्ञा पाळतो. आणि चौथी गोष्ट, एका उद्देशाने आपल्याला जगायचं आहे. काहीतरी उद्देश पाहिजे. आपल्याला देवानं दानं दिलेली आहेत, त्याचा उपयोग आपण करण्याची गरज आहे. आणि म्हणून दावीद असं म्हणतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, आणि ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात मी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराची मनोरूप पाहत राहील. आणि 5वी गोष्ट, आम्हाला जी आशा देव केलेली आहे त्यामध्ये चालण्याची गरज आहे. ती जिवंत अशी आशा आहे. ती जिवंत अशी आशा प्राप्त होण्यासाठी अविनाशी निर्मळ व अक्षय वतन आम्हाला मिळणार आहे. त्याच्याकडे पाहत राहायचं आपल्याला. आणि त्याने आपल्या महादयेनुसार व येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिलेला आहे. आणि ही आशा आपल्या जीवाचा नांगर आहे. आणि म्हणून देवाच्या वचनावर अवलंबून राहून पुढे झटत राहण्यास देव आपलं सहाय्य करतो.